तुम्हाला मन घट्ट करावं लागेल, असं खचून नाही चालणार. आपल्या चिकूला एकदा बघून घेऊया, चला. नाही नाही, मी आपल्या चिकूला तर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं नाही बघू शकणार. तिला असं बघितलं तर मीच संपून जाईन राणी. एवढीशी होती माझी चिकू, हाता खांद्यावर खेळवलं होतो मी तिला, उडून गेली. खूप स्वप्न पाहिली होती तिच्या लग्नाची. चिकू तुझं लग्न करून द्यायचं होतं ग मला. थाटाफाटात तुझा हवा तसा नवरा शोधून तुझं लग्न करून द्यायचं होतं, पण तू काय ज्या खांद्यावरती खेळवली त्याच खांद्यावरनं तिला ये असं घेऊन जावं लागणार आहे मला. याचा जन्मात सुद्धा कधी विचार केला नव्हता. काय हे होऊन बसलं मला ते. सराव, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता जे झालंय त्याच्यात आपण काही करू शकत नाही. तुम्ही दोघं जर असं वागला तर पलटी मॅडमने काय करायचं? भाऊ, एकदा बघा तरी त्यांच्याकडे. तुम्ही शांत व्हा, बघ, रडू नका. चिकू, चिकू असं नको ना करू. उठ ना चिकू, चिकू उठ ना. काय झालंय? चिकू, सांगा नाही ना, उठायला सांगा ना. चिकू, अश्विनी ताई, असं कसं झालं? चिकू, चिकू, अशा कशा सोडून गेलात तुम्ही? चिकू, आम्ही वाचू नाही शकलो तिला. चॉप 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 चॉप. सर शांत व्हा.
नका त्रास करून घेऊ तुम्ही. अश्विनी काय म्हणायचे लक्षात आहे ना तुमच्या? माझा दादू मला कायम हसत राहायला पाहिजे. तुम्ही जर असं रडलात तर आवडेल का तिला? राणी, चिकूच्या जाण्याचा खूप त्रास होतोय मला. तिने तर फसवलं आपल्याला. माझा जीव होती माझी चिकू. ऑफिसला जाताना, कुठेही बाहेर जाताना हसत हसत बाय दादू असं म्हणायची. आणि आता काय करतोय आपण? आपल्याला बाय म्हणावं लागलं तिला. निघून गेली ती कायमची. सर, आपल्याला फसवलंय चिकू. सराव हे बघा, तुम्ही जर असं रडलात तर कसं चालेल बरं? भारती मॅडम आणि आबासाहेबांना कोण आधार देणार आहे? तुमच्याशिवाय कोण आणि कसं सावरणार आहे त्यांना? नाही, मला नाही वाटत मी कोणाला सावरू शकेन. मी स्वतःच खूप तुटलोय आतून रोणी. स्वतःच खूप तुटलोय. यु नो व्हॉट, आम्ही लहान होतो ना, कुठेही बाहेर रस्त्यावरून चालताना आई आणि आबांचा हात धरायचीच नाही ती. नेहमी माझा हात धरायची आणि घरी पोहोचेपर्यंत सोडायचीच नाही. म्हणायची, दादू मी तुझा हात सोडला आणि तू मला सोडून गेलास तर. आणि आज काय झालं? ती माझा हात सोडून गेली. तिने माझा हात आयुष्यभर धरून राहावा असं वाटत होतं मला, पण ती गेली. अहो, कधी कधी आपण आपल्या माणसाचा हात कितीही घट्ट धरून ठेवला ना तरी त्याला तो सोडून जावा लागतो. अश्विनी जशी आपल्याला आवडायची तशी देवाला पण आवडली असेल. इथं तुम्ही तिला सांभाळायचात, इथं देव तिला सांभाळेल. अगं पण हे वय होतं का? हा, सांग ना मला. आपण तिचं लग्न ठरवत होतो. तिला आवडणाऱ्या मुलाबद्दल तिने सर्वात पहिले तुला सांगितलं. तुझ्या सांगण्यावरून मी त्याला भेटायला तयार झालो. किती खुश होती ती, किती आनंद झालेला तिला. तुला माहितीये, एवढा आनंद ना लहानपणी कधी मी तिच्या हातात खाऊ ठेवायचो ना तेव्हा पण नाही व्हायचं तिला. एवढी खुश होती ती. अहो, तिने त्या मुलाबरोबर संसार करायचं ना खूप स्वप्न रंगवले होते. त्या दिवशी हॉस्पिटल